श्री गणेशाय नमः. अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ संदेश या चॅनलवर तुमचे सर्वांचे मनापासून स्वागत आहे. स्वामी माऊलीचा हा दिव्य संदेश तुमच्यापर्यंत येण्याचे कारण म्हणजे स्वामींनी स्वतः तुमची निवड करून तुम्हाला हा संदेश पाठवला आहे. तेव्हा याचा मान ठेवून तुम्ही शेवटच्या क्षणापर्यंत ऐकावा अशी देवाची आज्ञा आहे. स्वामी म्हणतात, माझ्या प्रिय बाळा, ज्या ठिकाणी तुला एकटे वाटत आहे त्या ठिकाणी मी सतत तुझ्या सोबत आहे याचा भास, याचा अनुभव आता तुला होणार आहे. तुझ्याकडे एक लवकरच आनंद येत आहे, ज्यामुळे तुझे संपूर्ण कुटुंब आनंदित होणार आहे. माझ्या प्रिय बाळा, आज मी तुझ्यावर आनंदाचा वर्षाव करण्यासाठी तुझ्यापर्यंत आलो आहे. स्वामी म्हणतात, बाळा, घाबरणे थांबव, काळजी करणे थांबव, कारण तुझा देव तुझ्या सोबत आहे. प्रत्येक क्षणाला तुला माझा अनुभव येईल. जेव्हा जेव्हा तुला एकटे वाटते तेव्हा माझे स्मरण कर, तेव्हा मी तुला निश्चिंतपणे भेट देईल. बाळा, मी कधीही तुझ्यापासून दूर नाही. स्वामी म्हणतात, तू मला प्रार्थना कर की तुझ्या हृदयात मी सतत निवास करावा. तू जेव्हा प्रार्थना करशील तेव्हा तुला कुठलीही कमतरता भासणार नाही. तुला असे जाणवेल की मी प्रत्येक क्षणाला तुझ्या सोबत आहे. तुझ्या उपेक्षा करणारे, तुझे मन दुखावणारे कित्येक तरी लोक आहेत. त्यांनाही ते योग्य शासन योग्य वेळेवर केल्या जाईल. तू जर त्यांना माफ केलेस तर बरे होईल. कारण कुणीही या जगात विनाकारण कुणाच्याही जवळ येत नाही. प्रत्येक गोष्टीची एक योग्य वेळ ठरलेली असते. तू जर तुझ्या खूप काही गुन्हेगारांना माफ करू इच्छित असशील तर मी देखील त्यांना माफी देईल. बाळा, मला माहीत आहे की कधी कधी वेळ कठीण वाटते. काही लोक तुला कठीण वाटतात, जे तुझ्यासाठी काहीही करू इच्छित नसतात, पण तुला त्यांच्या सोबत राहणे भाग असते. मला माहीत आहे, कधी कधी तेच तुझे जवळचे नाते असते, कधी कधी ते तुझे जवळचे संबंध असतात, पण त्यांना तुम्ही टाळून पुढे जाऊ शकत नाही. त्यावेळेला तुम्ही देवाकडे या, देवाची मनोमन प्रार्थना करा, कारण देवच एक तुम्हाला त्यातून मार्ग दाखवू शकतात, तुमच्यासाठी मार्ग निर्माण करू शकतात. तेव्हा विश्वास ठेवा तो देवावर, कारण देवाची योजना तुमच्यासाठी अनंत आणि अफाट ऊर्जेने भरलेली आहे. देव तुम्हाला तो मार्ग दाखवेल ज्यावर चालताना तुम्हाला सुखाची अनुभूती येईल. जेव्हा तुम्हाला सुखाचे क्षण प्राप्त होतील, सुखाची दिशा, सुखाचा मार्ग दिसेल, तेव्हा तुम्ही देवावर अधिक विश्वास कराल. देव म्हणतात, बाळा, तुझ्या हातातील फोनच तुला आज आनंदाची बातमी देणार आहे. त्यासाठी तू माझी प्रार्थना केली आहेस, ते आता मी स्वीकार करतो. पुढील येणारा काळ खूप काही असा येईल जो शुभ परिवर्तनाने भरलेला असेल. तुझ्या आयुष्यातील त्या कमतरता नाहीशा होतील आणि सुख, आनंद आणि भरभराट तुला प्राप्त होईल. स्वामी म्हणतात, बाळा, सध्याच्या कुणाच्या परिस्थितीवरून कुणाची खिल्ली उडवू नका, आणि जे लोक तुमची उडवत असतील त्यांच्यासाठी तुम्ही आता निश्चिंत राहा, कारण जेव्हा देवाचा न्याय होतो तेव्हा तुम्हाला तो न्याय नक्कीच प्राप्त होईल. यावर दृढ विश्वास ठेवा. ज्याप्रमाणे तुमचा या वाक्यावर विश्वास आहे
की हम गया नहीं जिंदा है, त्याचप्रमाणे तुम्ही तुमचा विश्वासही तितकाच दृढ ठेवला पाहिजे. देव अस्तित्वात आहे याचा पुरावाही तुम्हाला लवकरच प्राप्त होईल. निशंक मनाने जो कोणी माझ्याकडे येतो त्याला कधीही अंधारात चालावे लागत नाही. दैवी प्रकाश, दैवी ऊर्जा त्याला प्राप्त होऊन मोठे लाभ देखील प्राप्त होण्याची सुवर्ण संधी तुझ्या आयुष्यात तुला पुढील काळात आहे. बाळा, तू केलेली सेवा कुठेही व्यर्थ होणार नाही. तुझ्या इच्छाशक्तीवर अधिक भर दे. देवाकडे अधिक लक्ष पुरव. देव तुला जे काही सांगत आहेत त्यावर जर तू लक्ष पुरवलेस तर तुझी काळजी दूर करणारे आशीर्वाद तुझ्या मार्गात आहे हे विसरू नको. मन चंचल आहे, पण त्याला स्थिर करण्यासाठी देवाकडे येणे तितकेच आवश्यक आहे. जेव्हा तुम्ही देवाकडे येता, देवाकडे काही मागू इच्छिता, तेव्हा देवही त्याच मार्गाने तुमच्याकडे खूप काही आशीर्वाद पाठवतात. तू कितीही शक्तींकडे गेलास तरी सर्व काही शक्ती एकत्रित येऊन देव ते कार्य पूर्ण करतात. तू नाव जरी कुणाचे घेतलेस, तू गेला जरी कुठेच, तरी तू माझ्यापर्यंतच येणार आहेस. तुला माहीत आहे की माझे अस्तित्व हे सर्व दूरपर्यंत आहे. बाळा, निश्चिंत होऊन तुला जे काही सेवा करायची ती कर, कारण सर्व काही सेवा माझ्यापर्यंतच येत आहे. तुझे डोळे बंद करून तू जेव्हा नामस्मरण करतोस तेव्हा लक्षात घे, येणारे आशीर्वाद हे तुझ्या वाटेत आहेत. तुझे भविष्य, तुझा काळ, सर्व काही मी जाणतो. तुझ्या भविष्यात काय दडलेले आहे, उद्या तुला काय मिळणार आहे हे देखील मला माहीत आहे. पण ते जाणून तू काय करशील? तुझे भविष्य माझ्या हाती सुरक्षित आहे. माझ्यावर विश्वास आहे ना? मग पुढे चालत राहा. उद्याची काळजी करू नकोस. सर्व काही तुझ्यासाठी योग्यच होणार आहे. फक्त देवांवरचा विश्वास कमी करू नकोस, कारण देव जेव्हा तुला देतात तेव्हा ते सर्व काही तुझ्या बुद्धीच्याही आकलनाच्या पलीकडे असते. जेव्हा देव देण्यासाठी येतात तेव्हा भरभराट, सुख, संपत्ती आणि वैभवाने तुमचे मार्ग भरून जातात आणि तुम्ही घेता घेता थकत नाही इतके आशीर्वाद तुम्हाला प्राप्त होऊ लागतात. आज स्वामी माऊली तुझ्यावर प्रसन्न आहे. तुझ्या मनातील जी काही इच्छा आहे ती माग, कारण मी तुला ती पूर्ण करण्यासाठी, ते आशीर्वाद देण्यासाठी आले आहे. येणारे 48 तास तुमच्यासाठी सुखद अनुभव देणारे, तुमची इच्छा पूर्ण करणारे आहेत. तेव्हा मनापासून देवाकडे येताना निश्चिंत राहा. सर्व काही योग्य वेळेवर तुम्हाला प्राप्त होईल. एक मोठी आनंदाची बातमीही तुमच्या आयुष्यात येत आहे. ती घेण्यासाठी सज्ज व्हा. जर तुम्ही त्यासाठी उशीर केलात तर तुमच्या हातून ते निसटून जाईल. देव म्हणतात, काळजीमुक्त राहून ते प्राप्त करण्यासाठी प्रयत्नांना वाढवा. कारण जेव्हा तुम्ही इच्छित प्राप्त करण्यासाठी एक प्रयत्न करता, तो यशस्वी करण्याचे कार्य देव करतात. देवाची इच्छा आहे की तुम्हाला ती भरभराट प्राप्त व्हावी. ते सुख, ते सुखाचे क्षण आणि तुमच्या कुटुंबासह आनंदाचे क्षण तुम्हाला प्राप्त व्हावेत, यासाठी तुमची निवड झाली आहे. तुम्ही देवाच्या आशीर्वादाने परिपूर्ण बाळ आहात. याचा अनुभव तुम्हाला आता या 48 तासातच प्राप्त होईल. तुम्ही केलेली सेवा स्वीकार झाली आहे. तुम्ही मागितलेले तुम्हाला मिळणार आहे. स्वामी माऊलींचा हा दिव्य पवित्र संदेश तुम्ही ऐकत आहात. तुम्ही भाग्यशाली आहात. स्वामींचा हा संदेश तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा. तुमच्या प्रियजनांना शेअर करायला विसरू नका.
स्वामी माऊली मी तुझं प्रिय बाळ अशी कमेंट करायला विसरू नका. स्वामी माऊली तुमच्या सर्व काही इच्छा पूर्ण करोत. तुमचे घरदार सुख समृद्धीने भरोत. तुमच्या मुलाबाळांना सुखाची प्रगतीची वाट दिसो. हीच स्वामी माऊली चरणी प्रार्थना. केलेली सेवा स्वामी चरणी अर्पण करते. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.